सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, कधीतरी ब्लाउजला डिझाइन बनवणं अवघडही वाटतं। सो अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग सांगणार आहे। आणि नक्कीच आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाइन सुद्धा सहज बनवता येईल। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी काही डिझाइन आहे ना, तर यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। आणि आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा तुम्ही ही आयडिया देऊ शकता आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस। छान असा पैठणी साडीवरचा ब्लाउज पीस आहे आणि त्याचा काठ सुद्धा आपण कटिंग करून सेपरेट करून घेतलेला आहे, छान अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवण्यासाठी। त्याचबरोबर बघा, इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा आपण कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा, इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 असं शोल्डर टाकलेलं आहे आणि गळा रुंदीची मार्किंग सुद्धा करून घेतली। इथून घेतलेला आहे 5.5 इंचाचा मुंडा, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। एवढंच नाही तर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 2 असं टोटल आपण 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे म्हणजे अस्तरचा, तर त्यावर आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग कटिंग आहे तर ती करून घ्यायची असते। तर ती आता आपण इथे करून घेऊयात। तर बघा, वरच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग करून घेतलेली आहे। यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, टोटल 10ला मार्किंग केली मग मी, आणि 2.5 इंच पुन्हा खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची। ठीक आहे, यानंतर पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला हे पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत आणि हा जो काही बॉक्स आहे तर हा ड्रॉ करून घ्यायचा। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करून बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो। यानंतर आता आपल्याला द्यायचा आहे पानगळ्याचा आकार। तर बघा, मग ह्या पद्धतीने अतिशय सावकाशपणे मी इथे पानगळ्याचा शेप काढून घेतलेला आहे। तुम्हाला यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण मला एवढा सफिशियंट आहे, सो मग मी एवढंच इथे घेतलेलं आहे। ठीक आहे, तर तोच म्हणजे तीच जी काही मार्किंग आहे तर ती मी थोडीशी इथे डार्क करून घेते। आणि जर तुम्हाला आता हा जो काही गळा आहे पानगळा तर तो कॅनव्हास पेपर लावून यूज करायचा असेल किंवा तयार करायचा असेल तर तुम्ही करू शकता। पण आता आपण आज कॅनव्हास पेपरसुद्धा न वापरता आपण इतकं छान सुंदर फिनिशिंग सहित हा गळा रेडी करू शकतो, तर ते आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर बघा, आता खालच्या साईडला सुद्धा ह्या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे आपल्याला इथपर्यंत, आणि इथून पुन्हा गोलाकार द्यायचा आहे। ठीक आहे, आता हे जे काही पॉईंट आहे तर हे थोडेसे डार्क करून घेऊयात, जेणेकरून ते तुम्हाला लवकर दिसतील पण आणि लक्षात पण येतील। ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत कशी मार्किंग करायची तर हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल। आणि आता आपण इथे जी काही मार्किंग केलेली आहे गळ्याची तर ती कटिंग करायला सुरुवात करूयात। तर बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जो काही आपला पानगळ्याचा शेप आहे वरच्या साईडचा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे। मी पुन्हा सांगते, जर हा गळा तुम्हाला अस्तरचा गळा आहे ना, हा म्हणजे अस्तरचा ब्लाउज आहे, तर पानगळा शेप जर असला तर बऱ्याचदा आपल्याला डायरेक्ट तो जमत नाही, तर अशा वेळेस आपण कॅनव्हास पेपर लावू शकतो आणि गळ्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतं, तर मग तुम्ही तेव्हा हे कट करायचं नाही आहे। पण आता आपल्याला कॅनव्हास पेपर न यूज करता हा गळा रेडी करायचा आहे, म्हणून खरं तर इथे कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता बघा, हा गळा कट करून झाल्यानंतर हा जो काही खालचा शेप आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर बघा, मग इथे डायरेक्ट ना आता इथून आपण फक्त इथपर्यंत कट करून घेऊयात। ठीक आहे, आणि हा वरचा पॉईंट आपण नंतर कट करणार आहोत। आणि बघा, मग आता अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्याच्या आधी हा पार्ट कट करायचा आहे आणि तो साईडला ठेवायचा आहे, कारण तो आपल्याला लागणार आहे पुढे पॅच तयार करण्यासाठी। ठीक आहे,
तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तो एकमेकाला जोडायचा आहे। त्यासाठी आपल्याला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तो ठेवताना आपल्याला गळारुंदी व्यवस्थित मॅनेज करायची आहे, तर ती 5 इंच आली पाहिजे। जर ती स्टिच करताना खूप स्प्रेड झाली तर मग काय होतं की खूप शोल्डर उतरतं आणि त्याला काहीच सोल्युशनसुद्धा राहत नाही। सो त्यामुळे गळा रेडी करताना हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात ठेवायचा। पिनासुद्धा लावून घेतले जेणेकरून स्टिच करताना ते आपलं चुकायला नको, हलायला नको यासाठी। तर सगळ्यात आधी बघा ह्या पद्धतीने गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन एकसारखंच राहील, कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कानाकोपऱ्यावर सुद्धा व्यवस्थित पॉईंट ठेवून आपल्याला तिथून टर्न घेऊन ही टीप घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा जो काही पान गळ्याचा शेप आहे तर तो प्रॉपर आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। आता बघा गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारूयात। तर कमरेच्या साईडला बघा टीप मारताना आपल्याला स्टार्टिंगला थोडंसं ना अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि जिथून कर होतं तिथून 1/2 इंच मार्जिन पकडायचं आहे। तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या। आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता हे जोडून झाल्यानंतर पिना काढायच्या आणि ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे गळ्याच्या मध्ये आणि कमरेच्या साईडला तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट डायरेक्ट कट टू कट करायचा आहे, कुठेही काहीही मार्जिन ठेवायचं खरं तर इथे आपल्याला गरज नाही आहे, ठीक आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे कमरेच्या साईडचं सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात। बघा हा जो काही शेप आहे ना तिथपर्यंत व्यवस्थित। आता यानंतर आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, म्हणजे कमरेचा पार्टचा शेपसुद्धा आणि गळ्याच्या मध्ये म्हणजे गळ्याचा जो काही आकार आहे तिथे सुद्धा, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला जसा हवा आहे तसाच फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे, ठीक आहे। तर बघा कट्स मारून झाल्यावर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे, अलगद अलगद ओढायचा आहे। खूप खेचलं की शिलाई लगेच उसू शकते, सो तेवढा पॉईंटसुद्धा लक्षात राहू द्या आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं। आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। तर फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही आठवणीने ती फॉलो करायचीच आहे। तर बघा मग इथे तुमच्या लक्षात येईल की मी जी काही आपली दाबटीप आहे तर ती अतिशय सावकाश देत आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की दाबटीपच व्यवस्थित येत नाही आणि जर दाबटीप व्यवस्थित आली नाही तर आपल्या ब्लाऊज डिझाईनचं पूर्णच लूक बिघडेल। कारण की मी म्हटल्याप्रमाणे इथे कुठेही आपण कॅनव्हास पेपर यूज केलेला नाही आहे, त्यामुळे संपूर्ण याचं जे काही आपलं फिनिशिंग आहे तर ते हे गळ्यावरच डिपेंड आहे। सो बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे। त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना लक्षात ठेवायचं आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। आणि जसा आपला कमरेचा पार्ट आहे म्हणजे जसा शेप आहे बरोबर तो मेंटेन ठेवतच खरं तर इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत असेल की मी अतिशय सावकाशपणे ही दाबटीप देत आहे, कारण की डिझाईन बनवता बनवता किंवा ब्लाऊज स्टिच करता करता त्याची फिनिशिंगसुद्धा मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे। यानंतर बघा आता अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण स्टिच करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। तर हा पॉईंटसुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे, सो तो पॉईंट लक्षात राहू द्या। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कमी जास्त होणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आणि फायनली आता हे प्रॉपर जोडून झाल्यानंतर जे काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी होईल आणि पुढची डिझाईन आपण बनवू शकू। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी, ठीक आहे। तर बघा मग अशा पद्धतीने हा पार्ट आपला प्रॉपर फिनिशिंगसहित इथे तयार झालेला आहे। आणि यानंतर आता आपण पुढचा जो काही पॉईंट आहे म्हणजे आपला जो काही पॅच बनवायचा होता तर तो बनवायला इथे सुरुवात करूयात। खरं तर पॅचसाठी आपल्याला इथे कॅनव्हास लागणार आहे, तर ब्लाऊजचे गळ्याची डिझाईनसाठी पेपर कॅनव्हास यूज करतो। डबल फोल्ड करून चॉकच्या साह्याने मार्किंग केली बघा, तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपण करून घेतलेली आहे।
आणि बघा मग ते कट केलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपला जो काही काठ आहे तर तो सगळ्यात आधी आपल्याला सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर अस्तर आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर आणि सगळ्यात आधी जो काही गोलाकार शेप आहे आपला खालचा, तर तिथे आपल्याला साधारणतः 1.5 इंच किंवा जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही आपल्या एक्स्ट्राचा खालचा पार्ट आहे तर तो इथे खरं तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मी पुन्हा सांगते, पॅच बनवताना सगळ्यात आधी काठ ठेवला, त्यावर ठेवलेला आहे आपला जो काही अस्तर होतं ते आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर. छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे गोल शेपला आणि हा पॅच आपल्याला सरळ करायचा आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की अस्तर आणि काठाच्या मध्ये आपला बरोबर कॅनव्हास पेपर गेलेला आहे आणि आता इथे गोलाकार शेपला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. यानंतर आता कडेने आपल्याला टीप मारून अस्तर, कॅनव्हास पेपर आणि काठ एकमेकाला जॉईन करायचा आणि एक्स्ट्राचा कट करून इथे आपला परफेक्ट मापाचा हा छोटासा पॅच रेडी झालेला आहे. आता फोल्ड करून सेंटरची मार्किंग केलेली आहे आणि तो जो काही कटिंगचा होता ना पार्ट आपला कटिंग करतानाचा तर तो ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे. आणि बघा जॉईन करण्याच्या ठिकाणी आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं. त्यानंतर इथे ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची मी एक लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला जो काही आपला गोलाकार पार्ट आहे ना तर तिथे लावून घ्यायची आहे. तर ती लावून घेऊयात. इथे तुम्ही गोल्डन वगैरे कुठलीही यूज करू शकले असते, पण मी ब्लाऊजचा कलर आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशनची वापरलेली आहे. ठीक आहे. तर बघा हा पॅच आपल्याला इथे लावायचा आहे. मार्किंग तर आपण केलेलीच आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आणि बरोबर जसं आहे तसंच मार्किंग आपल्याला खरं तर म्हणजे जी मार्किंग होती ना बरोबर त्यावरच इथे टिप मारून घ्यायची आहे. एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित. कुठेही तो पॅच तिरका कमी जास्त असा व्हायला नको. ठीक आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हा पॅच इथे लावून घेतलेला आहे. यानंतर आता आपल्याला ह्या ब्लाऊजला सुद्धा एक लेस लावायची आहे. तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे इझिली लावू शकतात आणि त्याला मॅचिंग धागासुद्धा खरं तर आपल्याला इथे होऊन घ्यायचा आहे. मी बऱ्याचदा सांगत असते की ज्या कलरची लेस असते ना तर शक्यतो त्याच कलरचा धागा यूज करायचा, जेणेकरून आपलं ब्लाऊजची फिनिशिंग सुंदर यावी यासाठी. तर बघा आता मी इथे सिंपल गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही डिझायनर छान अशी लेस घेऊ शकतात. पण आता ही लेस लावण्याच्या आधी आपल्याला इथे ना खरं तर बॅक साईडला टक्ससुद्धा टाकून घ्यायचे आहेत. तर बघा माझ्या आधी लक्षात नव्हतं, तर मी थोडीशी इथे लेस लावून घेतली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला ज्या पद्धतीने लेस लावायची आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बॅक साईडला टक्स टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे मग मी आधी इथे टक्स टाकून घेते. सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली सेम दोन्ही साईडला. ठीक आहे. त्यानंतर त्या लाईनवर बरोबर फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा एक साईडचा टक्स टाकून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा इथे टाकून घेऊयात आणि तिथेसुद्धा सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचा आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंग सहित आपण टक्स टाकले आणि आता ती लेस कंटिन्यू लावायला आपण सुरुवात करूयात. खरं तर लेस लावण्याच्या आधीच आपल्याला टक्स टाकायचे होते, पण माझ्या आधी लक्षात आलं नाही आणि सेंटरपासून बघा ती लेस फोल्ड करत बरोबर आपला जो काही शेप होता तर त्या शेपवर आपण लावून घेतली आणि कंटिन्यू ती आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा लावायची आहे. आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात. मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारीक कशीही असू शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती कुठेही वरती तरंगत नाही, ती लवकर खराबसुद्धा होत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. आता बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे. सेंटर पॉईंट फक्त आपल्याला बरोबर मॅच करायचा आहे आणि मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने ही लेस आपण लावून घेऊयात. आणि खरं तर ही सिंपल गोल्डन लेस आहे, पण ह्या लेसमुळे ही डिझाईन अजून उठून दिसते. तर तुम्हीसुद्धा अशी लेस यूज करू शकतात. खरं तर ही लेस कुठल्याही साडीवर कुठल्याही ब्लाऊजवर इझिली मॅचसुद्धा नक्कीच होते. सेम त्याच पद्धतीने बघा लेस लावून घेतली दुसऱ्या साईडला आणि तिथेसुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर फायनली आता इथेसुद्धा आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे. तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपली ही लेस लागली गेलेली आहे. खूप सुंदर शेप आलेला आहे, जसा आकार आपल्याला कटिंग करताना वगैरे होता ना सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर आता इथे आपल्याला बॅक साईडला लावायचं आहे नॉट.
तर एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. तर शोल्डरपासून खाली साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावायची. तर बघा मी डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलेली आहे. यानंतर तोच पॉईंट आपल्याला दुसऱ्या साईडला मार्क करायचा, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग खूप सुंदर यावी त्यासाठी. ठीक आहे, आता हे नॉट आपण इथे बांधून घेऊयात. आणि खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन लावू शकतात. तुम्हाला जर का बाजारात मिळतात ते रेडीमेड लावायचे असतात तर तेही लावले तरी चालतील, किंवा सिंपल फॅब्रिकपासून बनवायचे असेल तरी बनवू शकता. पण मी इथे सिंपल असे गोल्डन रेडीमेड लटकन इथे ठेवून घेतलेले आहे आणि सेंटरला एक छोटासा पॅच ठेवलेला आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग आपली पैठणी साडीवरची पान गळ्यावर ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की काठपदरच्या साडीवर एक साईडचा काठ म्हणजे एका साईडला असू शक्यतो, आणि तो काठ जर आपण बाहीला घेतला तर खूप कमी काठ उरतो आणि छोट्याशा काठापासून कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर ही छानशी डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता. एकदम कमीत कमी टाईममध्ये सुद्धा रेडी होते आणि खरं तर दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग छोट्याशा काठापासूनची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि पानगळ्यावर सुद्धा खूप कस्टमरला डिझाईन आवडत असते, तर नक्कीच तुम्ही सुद्धा शिवा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. आणि खरं तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा. आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरलासुद्धा नक्कीच आवडेल. तर तुमच्या कस्टमरलासुद्धा अशा डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात. तर बघा मग फायनली आता छान असा आपला आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेली आहे. आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.